आणि लीलावती हॉस्पिटलमधील नवनीत राणांवर उपचार आणि चाचण्या सुरू असताना शूटिंग कसं केलं असा सवाल शिवसेनेनं केला आणि याबाबत शिवसेना आज लीलावती रुग्णालयाच्या प्रशासनाला जाब विचारणार आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकर आज लीलावती रुग्णालयामध्ये जाऊन प्रशासनाला जाब विचारणार आहेत। राणांना रुग्णालयामध्ये शूटिंगची परवानगी कशी दिली असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केलाय। आणि याच संदर्भात जाब विचारण्यासाठी किशोरी पेडणेकर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले। एक बार पोजीशन फिक्स होती है तो बाद में उसका पोजीशन चेंज नहीं होता है क्योंकि वो एंगल से ही हमारे हाथ वगैरह भी लिफ्टिंग इतना हाई रेडिएशन इतना हाई रेडिएशन सुद्धा आपल्याला थांबून ठेवावं लागतं श्वास सुद्धा थांबवायला लागतं रेडिएशन इतना हाई कि अभी हमें जो अंगूठी रहती है ना सिंगल रिंग भी निकालनी पड़ती है। तकलीफ है वो तो स्पॉन्डिलाइटिस जैसे बाद में 2 घंटा मीडिया के साथ जो चल रहे हैं, अगर आप ये डिटेल साइंटिफिक रिपोर्ट जो इनका मेडिकल रिपोर्ट है, इनके पास मेडिकल रिपोर्ट रहेगी, मेडिकल रिपोर्ट आप मंगाइए, मेडिकल रिपोर्ट एमआरआई हुआ क्या उस किट था वो प्ले नहीं था। आणखी एक तुम्हाला विनंती आहे, तुम्ही सीओ साहेबांकडनं त्या एमआरआय डिपार्टमेंटच्या आतमधला सीसी फुटेज घ्या। सीसी फुटेज स्टाफ कोण होता आणि तुम्हाला सीसी पूर्ण फुटेज डिटेल त्याचे मध्ये रिपोर्ट त्यामध्ये रिअली तो एमआरआय झालेला आहे, तर पर्टिक्युलर टायमिंग इटसेल्फ बरोबर सगळं येतं रिपोर्ट मध्ये Yes. प्रिंट मध्ये सगळं येतं सीडी मिळते आपल्याला जी सीडी मिळणार आपल्याला, परंतु सीसी फुटेज मध्ये ऍक्च्युअल पोझिशन आपल्याला जो माणूस आतमध्ये आलेला आहे त्याची पोझिशन किती कुठे होती आणि आणि कोण होता? तोही आपल्याला डिटेल मध्ये मिळेल। सो ऍटलीस्ट द मॅनेजमेंट कॅन टेक अ लीगल ऍक्शन अगेन्स्ट दोज पीपल हु आर रियली इन्वॉल्व इन ऑल दिस। रिपोर्ट शेयर का हम तो पुलिस कंप्लेंट भी करने वाले हैं। आपको रिपोर्ट सच्ची एमआरआई हुआ किसी का ड्रामा चल रहा था। अब तुमच्या माहिती सांगतो एक ही पूछना था क्या ठीक है जो भी अभी आप बोलने की बात कर रहे हैं वो अच्छी बात है। इसके पहले इन्होंने प्रोएक्टिवनेस में एज अ सीईओ जैसे वो एक्टिव है वैसे बाकी चीजों में, तो आपने ये चीज में आपने सर कोई एक्शन लिया है? कुछ तो होगा रिपोर्ट, कुछ तो आपने बुलाया होगा डिपार्टमेंट को, कुछ तो आपने रेडियोलॉजी को बुलाया होगा, रेडियोलॉजी से आपने बात की होगी कि हाउ डिड दिस हैपन इन माय हॉस्पिटल। अरे फाइटिंग किया है कि वो रिप्लाई नहीं दे रहे कुछ अभी दे रहे हैं। आणखीन एक आपण सगळ्या विषय त्यांच्याकडे मांडून अजून एक याला मी तुम्हाला मॅनेजमेंट का सिरियस नाही हे तुम्हाला जीवन उदाहरण देतो सगळे प्रश्न तुम्हाला। आपले झालेले आहेत. थांबा त्यांना आपण त्यांना सगळे प्रश्न विचारले, पहिली उत्तर येऊ दे, तो स्टाफ तिथे येऊ दे, तो रिपोर्ट येऊ दे, त्याशिवाय जाणारच नाही, सगळा येऊ दे। स्टाफला बोलवतो सिलेक्टिव आधी सुद्धा 3 एफआयआर झाले तिकडे। इन लोग इतना ये सिस्टम ऐसा हो गया या लीलावती हॉस्पिटलमध्ये स्टाफच्या मध्ये यांच्या विरुद्ध 3 एफआयआर झालेल्या चोरीच्या, पण एकही केस अजूनपर्यंत डिटेक्ट झालेली नाहीये। निदर दी मॅनेजमेंट इज इंटरेस्टेड, तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा। स्टाफ पे भी सिलेक्टिव एक्शन होता है, सिलेक्टिव एक्शन स्टेशन मध्ये आजही कौन किसका स्टाफ है, लेटेस्ट गेले 2 महिन्यापूर्वीची कंप्लेंट एक्शन होता है, वो भी मैं आपको अशा कुठलाही सिरियसनेस घेत ठीक आहे नाही। आपण आता त्यांना सगळं विचारलंय, त्यांना उत्तर देऊ द्या। आप बताइए। कल मुझे सुबह फोन आया था फ्रॉम द ऑनरेबल म्युनिसिपल कमिश्नर that this is what has happened. I said I know it, I am investigating. I have immediately informed the head of the department radiology, head of the department of MRI. I came to the hospital yesterday morning. I was there till late afternoon, and then by evening we got a show cause notice from the H Ward West. उसका हम reply अभी बना रहे हैं। I have taken serious action against the security officer who is in charge of the entire security. We visited the MRI center and seen where the labs occurred, and there are some corrective actions which need to be taken. वो हम लेंगे। जैसे पेशेंट अंदर गया तो नॉर्मली सारा स्टाफ उनके साथ जाता है टू मेक श्योर दैट दे अंडरस्टैंड कि ये इतना टाइम लगेगा, क्लॉस्ट्रोफोबिक होगा, मूवमेंट नहीं करना। सो ऑल द स्टाफ अंदर जाते हैं। उस टाइम पे वो डोर खुला था, दैट इज द अनफॉर्चुनेट पार्ट। Normally the door should be closed because nobody should enter since the magnetic field is. This is not believable. This is not You are believable. a senior guy, president of this. नहीं अरे दरवाजा जब तक बंद नहीं होता मशीन ऑन करते ही नहीं है। मैंने खुद एमआरआई वगैरह हम सब जान चुके हैं। और ये मैनिपुलेट कर रहे हैं, जी। ऐसा नहीं होता है सर। हमने भी हॉस्पिटल में काम किया, ऐसा नहीं है। She was in the nursing profession. आपका एक तो स्टाफ झूठ बोल रहा है,
इसीलिए मैं कह रही हूँ कि सीसी कैमरे दे दो. वो दे देंगे. ताई, एक जिवंत आता इथल्या इथे तुम्हाला जिवंत उदाहरण देतो. साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे दरवाजा चुकून उघडा राहिला. जर ह्या केबिनचा दरवाजाला तुम्हाला ती हायड्रोलिक सिस्टम आहे की वन्स डोर इज ओपन तो ऑटोमॅटिकली लिव्हर सिस्टम एमआरआय सिटी स्कॅन जोपर्यंत दरवाजा बंद करत नाही तोपर्यंत बटन ऑन करत नाही. मशीन ऑन पेशेंट अंदर गया. मशीन ऑन नहीं किया था. पेशेंट अंदर गया. मतलब आपने इन्वेस्टिगेशन मेरा किया स्टाफ है यहाँ काम करता है. तो रेडियोलॉजी के लोगों को बुलाइए ना. वो बुलाइए. वो स्टाफ को बुलाइए जो उधर थे अंदर. वहाँ का HOD को बुलाया. हाँ रेडियोलॉजी HOD को बुलाइए और जो बाकी पैरामेडिकल सब जो रेडियोलॉजी का डोर रहता है वो ऑटोमेटिकली बंद हो जाता है सर. आणि उसको कोई रोकने का डोर इज हेवी वो मेटल ज्यादा ये रहता है और एज पर रेडिएशन. एक तो रेडिएशन का है, इन्फेक्शन अंदर नहीं जाना चाहिए करके जो और ताई Yes, एमआरआई के लिए ताई पेशेंट को लगेच बंद होतं. रूम से अकेला सेकंड में मेडिकल स्टाफ लेके जाता है. नाही ऐसा है पण की- राहुलजी याच्यात काय माहितीये जरी समजा तू म्हणतात दरवाजा उघडा राहिला आतमध्ये घ्या त्याला बाहेर का काढला मग एक्झॅक्टली ना तेच ना. तोपर्यंत एमआरआय करायला ना त्याला बाहेर तेव्हा मग तू बाहेर थांब शूटिंग किया दरवाजा म्हणून बाहर से किया अंदर से किया. सीईओ साहब का सबसे बड़ा बोला क्या है आफ्टर गेटिंग द शो कॉज नोटिस फ्रॉम द ऑनरेबल कमिश्नर तब आप एक्शन ले रहे हो. तो अभी आप प्रोएक्टिव एक्शन एज अ सीईओ एज अ चेयर आपका डिपार्टमेंट आपका मैनेजमेंट क्या कर रहा था. मतलब आपको अथॉरिटीज बोलेगी उसके बाद आप एक्शन लोगे. क्राइम होने के बाद एक्शन पुलिस लेती है ना. तो क्राइम होने के अगर आप नहीं करोगे तो क्राइम ही नहीं होगा. तो आपने वो क्राइम होने दिया ना. वो क्यों हुआ उसका रीजन क्या है. किसने किया कौन कौन आणि इन्वॉल्व. कोणाचं प्रेशर होतं का आपका डिटेल रिपोर्ट आज तक सर आपका डिटेल ते पण समजू दे ना. सी अ रिप्लाई टू अ शो कॉज इज नॉट अ सॉल्यूशन. No, no. Understand that, sir. You have to be responsible enough. I agree. You have to be responsible enough for the patient there, for the people coming in. कल कोई भी किसका शूटिंग करेगा. कोई भी होगा सर. कल कोई भी किसका शूटिंग सर करेगा. प्रीवियसली क्या आपके हॉस्पिटल. अच्छा इसका यू आर स्पॉइलिंग अ ब्रांड नेम. आपको और नाम ये आपका खराब है. हम चाहते हमारा है, जी. हमारा मीन्स हमारा जो मुंबई का या महाराष्ट्र का या देश का अभिमान से आने वाला नागरिक का है. 100%. तो कौन सा भी नागरिक कौन से भी पोस्ट में रहने दो वो आते हैं तो वो मरीज है. अभी मरीज का एक प्रॉब्लम है वो स्पॉन्डिलोसिस का उपचार हुआ है लेकिन अभी दिमाग घूम गया है. और अपना एज पर इंडियन आईपीसी अधिनियम 369 ये क्लॉज खुद लोकसभा में बना हुआ है. इनका मेडिकल क्लॉज नहीं है. हाँ वो तो एक लोकसभा की अगर रिप्रेजेंटेटिव जो कानून में बनाते हैं और जो कानून ओके करते हैं और वही कानून तोड़ रहे तोड़ती है. हैं. तो आप क्या कर रहे थे. मतलब आपने अलाउ होने दिया आपके प्रेमाइस में वो कार्यक्रम. नहीं उनको या वो शूटिंग हो रही थी तो आप बताइए क्या वो शूटिंग हो रही थी. वो ओरिजिनल एमआरआई नहीं था. वो शूटिंग अगर वो ओरिजिनल एमआरआई नहीं था मैं अभी भी आपको इत्तला करता हूँ सर. मैं आपको डिटेल रिपोर्ट दूंगा यहाँ पे 10 मिनट के अंदर. आपके रिपोर्ट के पहले मेरा स्टाफ आपके यहाँ काम करता है. मैं आपको अभी भी बोल रहा हूँ. इसके पहले आप जो है सीरियसली सच्चाई से डूइंग जस्टिस टू योर चेयर आप दीजिए. मेरा रिक्वेस्ट आपको इतना है. रिपोर्ट देंगे. We'll give you the सर रिपोर्ट नहीं वो एमआरआई हुआ या नहीं हुआ. और वेदर इट वाज अ शो. वापस से आप बोल रहे एमआरआई हुआ. ठीक है एमआरआई हुआ. ठीक है सर. आगे यार मैंने वो प्रूव कर दिया वो एमआरआई नहीं हुआ तो आप क्या करोगे. चलो बताइए आप ही बोलिए प्लीज आंसर. सीईओ साहब. No, but that's a serious offense. No, that's a serious offense. I totally agree. But you should know about it. You are the CEO. I'm not the CEO. Because I've spoken to the consultant and she's given You me a have report. spoken. Have you gone through the report? Have you gone through the? haven't got the printed report. और everybody You have was a not got part the of the printed report. How drama. much time does it take to take a printed report, sir? 24 hours. It 24 happened hours. to be a Sunday, so today I'm. Alright. So can you add a soft copy on your phone immediately? Where's the soft copy? Just show it to me. You can show the camera. वो सैटरडे को हुआ ना सब ड्रामा. वो सैटरडे को हुआ. कल संडे था. भाई, मैंने क्या बोला इनको आपके पास प्रिंटेड कॉपी नहीं है. मैं मानता हूँ ठीक है आप हाँ, बिजी आदमी soft हो. copy आपका नहीं। सॉफ्ट कॉपी रहेगा. आप कैमरा में बता दीजिए. जो डॉक्टर ने किया है सर डॉक्टर की बात सर देखिए मैं आपसे प्लीज. मैंने क्या बोला सर एज अ सीईओ इतना सीरियस चीज अभी हुआ तो उनके फोन में होना चाहिए. डॉक्टर का काम नहीं है. ही इज द कैप्टन ऑफ द शिप राइट नाउ. सो प्लीज अनवांटेड इलॉजिकल बातें मत कीजिए. And if you are under pressure of some person, you can give your statement to the police that we were under pressure. हमको डराया गया, धमकाया गया कि हमको ये सब इधर करना है. बाद में आपके हॉस्पिटल के बाहर भी जो हुआ, अंदर भी जो हुआ. आपके प्रेमाइस में खड़े रह के जो हुआ वो आपको पता है. आपके प्रेमाइस के अंदर जो हुआ सर वो एज अ सीईओ आपको पता है. आपके सीसीटीवी आपका जो सिक्योरिटी कंट्रोल रूम है आपको पता है. आप वहाँ पे गए. ये 3 दिन में आप वहाँ गए सर. मेरे पास सीसीटीवी का सर फुटेज नहीं. मैं फुटेज की बात नहीं कर रहा हूँ. आप वहाँ गए क्या मैं वो पूछ रहा हूँ. मैंने सिंपल क्वेश्चन मैंने किया. वहाँ नहीं सीसीटीवी अभी serious हो गए? ऑफिशियल चैनल वाले हैं उनको आप ले नहीं रहे थे.
एकदम ऐसा करके- आईडी कार्ड पहन के इसका मतलब मीडिया वाला है, आपका उसको आप नहीं ले खाली रहे। जो दबाते हैं उनको है हॉस्पिटल है ये क्या ताई, आप यूनिफॉर्म लगा रखिए ना सबके ऐसा लिए। ही नहीं और वेल रेप्यूटेड अच्छा, आपके यहाँ पहले भी मिनिस्टर्स आ चुके हैं, बड़ी हस्तियाँ इधर एडमिट होती है, ऐसा नहीं है, जनरल पब्लिक भी आती है, सब है। तो जो जनरल पब्लिक का भी सिक्योरिटी, कल कोई किसी का भी शूटिंग करते जाएगा। वो आए रेडियो से कोई आने वाले थे छोड़ी तो स्टाफ बोले ना तूच होता ना बाबा मगाशी अगदी असा ताट तेव्हा ताटपणा गेला कुठं तुमचा कुठे तो समोर फोन मास्क लावला ना ते. ताई वो जवाब नहीं दिया इन्होंने सीओ साहब ने, क्या सही में हमारा हुआ कि नहीं, क्या मैं प्रूफ नाही, करूं? आता ते दाखवून आपण जाणारच मैं 10 मिनिट में ते proof दूंगा दाखवा. यार. आता मीडियाला पण ताई, कळू 10 दे मिनिट में ना I'll give you proof and हे स्टाफ will come and say. नहीं हुआ. नहीं हुआ. कोणा करून तुम्ही करणार आहात. मैं आणि स्टाफ ते को पण- बुला के इनका खुद का स्टाफ आके बोलेगा था इनके सामने. अपना मंदिर हम बोलते हैं कि अपना मंदिर फर्स्ट मंदिर क्या है तो हॉस्पिटल है हॉस्पिटल में मंदिर में ही ऐसा होता है और झूठ के ऊपर झूठ झूठ के ऊपर झूठ तो मुझे लगता है बहुत ही अपना हॉस्पिटल का बारे में जो नाम है वो खराब करने वाले लोगों के साथ नहीं होना चाहिए जो सच्चाई है वो दे दो बाकी का काम को जो संविधान कोर्ट ये पुलिस वो देख लेंगे आपका मैनेजमेंट आपका रूल तो आपने यहाँ हमने नहीं बनाए रूल तो सरकार में बनते हैं एक तो सेंट्रल में बनते हैं केंद्र में राज्य में महानगर पालिका में तो हमारा लेकिन हमारा भी रूल हमें रूल आउट करना है कि ना वो भेजना पड़ता है राज्य सरकार को। इसका मतलब है अपने ऊपर है तो वो रूल आउट होने के लिए और जिन्होंने ये रूल तोड़े उसके बारे में क्या करें जो अपना स्टाफ है उनको भी समझना चाहिए कि बाबा ऐसा ही ये अंदर नहीं चलेगा आप जो करना है बाहर करो क्योंकि अपना पगार लेते हैं ना उनका नहीं ना Yes, exactly. आणि आणखीन एक मुद्दा विषय तुम्हाला सांगू या हॉस्पिटलचा कायदा आहे एवढा स्ट्रिक्ट आहे ना की कुठल्याही पेशंटला भेटायला नातेवाईक जर येत असेल तर एका वेळेला फक्त एकच आणि त्यामध्ये सुद्धा एक वेळ ठरलेली आहे बरोबर आहे. मग एका पेशंटच्या सोबत 4 लोक उपस्थित राहू शकतात ते आता सगळं आहे ना सगळं एक निघालं. minute. मग कायदा हा व्हीआयपी साठी आहे आणि सामान्य जनतेसाठी वेगळा कायदा हा सुद्धा मॅनेजमेंट एक विचार करो आज ताई, एक सिंगल रिंग होती है ताई, अभी अपना एक सिंगल एंगेजमेंट बैंड भी होगा ना वो भी निकालना पड़ेगा. या वो मेटल सगळं काढावं लागतं. मेटल सगळं काढायचं आणि वो हा मेटलला उसको क्या किया होगा जास्त उसको अंदर आने के बाद उसका सब अंगूठी विंगूठी सब उनको बोला होगा निकाल के रखो और बाद में शूटिंग करो ऐसा बोला होगा शायद फक्त इलेक्ट्रॉनिक मोबाईल अलाव घेऊन जावं ठीक आहे, येऊ दे ना, ते रेडिओलॉजीवाल्यांना येऊ दे, स्टाफ पण आलाय येऊ दे ना, आपण बसूया. बिझी आहे ताई. कसं त्याला अलर्ट केलं ते तरी समजेल किती असं बोलायचं आज? बोलू. रेकॉर्ड नका करू. आता एकदा एका हॉस्पिटलला कळलं ना तर बाकीच्या पुढे कोणी अशी मस्ती करणार नाही कुठल्या हॉस्पिटलमध्ये. ताई, और सिलेक्टिव है ना, प्रॉब्लम क्या है, आप अगर जनरल आपको लो है और आप कोई इशू नहीं, आप सिलेक्टिव क्यों कर रहे हो? और इतनी क्या है हमारा भी ऐसा उठ के दिखाना डोकं वर करून. और जिसका बीमारी है उसको ही तान देख के देख रहे हैं Exactly. इसीलिए डॉक्टर चाहिए एक शनिवारी तर विवाळत होती. ऐसे पेशेंट को हम बेड रेस्ट करते हैं बेड रेस्ट और ट्रैक्शन लगाते हैं या वही उसके ऊपर ट्रीटमेंट है इसके ऊपर बिल्कुल काम नहीं आना चाहिए तब तो वो जो वीडियो बाहर आए तो कितने लोग हमें भी व्हाट्सएप में पूछते हैं ये क्या हो रहा है ये हम क्या जवाब दें क्या हो रहा है हमें नॉर्मल फ्रोजन शोल्डर में भी ना आदमी ऐसे नहीं बैठे. हाँ ये तो स्पॉन्डिलाइटिस है. ये फ्रोजन शोल्डर में होगा ना तो उसको इरेक्ट फॉर्म में नहीं रह सकता है, वो उसको ये रहना है, इंक्लाइन रहना. तो एज अ सीईओ अभी इनको सब पता है, ऐसा नहीं कि इनको नहीं पता है क्या है. अरे स्पॉन्डिलिसिसला पहिला एक्सरे वगैरे काढतात
नंतर शेवटचा पर्याय तो नो पिलो इज इश्यूड अलाउड. स्पॉन्डिलोसिस मध्ये पिलो आपण वापरू शकत नाहीये. मस्त छानपैकी बरंच आहे अहो, सामान्य लोकांना कळतं. आता ऍक्च्युअली पत्रकारांनी सुद्धा थोडी मेडिकलचा अभ्यास करून ना तो समोरची व्यक्ती जेव्हा केलंय. ठीक आहे, येऊ दे, रेडिओलॉजी डिपार्टमेंटला येऊ दे, ते तेव्हा जो स्टाफ होता MRI करण्यासाठी त्यांना पण येऊ दे. वो नहीं किमान आएगा 2-3 स्टाफ असतो. उस दिन का स्टाफ अगर यहाँ आ गया तो आप मुझे आप वो जो बोलना मैं बोलो नहीं आएगा. क्योंकि उनके वो ऊपर तो कैसे एक्शन बोलेगा होना सच चाहिए. बात? उनके ऊपर एक्शन होना चाहिए. भाई वो सच बात कैसे बोलेगा? उसके ऊपर प्रेशर होगा उस स्टाफ पे. ढूंढ निकालेंगे. किती वेळ लागणार याला? कितना कहाँ है रेडियोलॉजी डिपार्टमेंट, किधर और जगह है क्या? मतलब आज नहीं उस जाएंगे, थाने में खाना वगैरह पीना इधर ही खाएंगे. ग्राउंड यायला इतका वेळ लागतो? अविनाश 2 मिनिटं आले डॉक्टर देशमुख. डॉक्टर देशमुख. डॉक्टर देशमुख, पुढे आता पुढे तुम्हाला या, विषय पुढे या माहिती इकडे. असेल की त्या दिवशी जे तुम्ही जरा मागे बघा पेशंट थोडं. आले आणि त्यांचा MRI वगैरे झाला. एक डॉक्टर साहब को चेयर दे दीजिए ना कोई बात से. चेयर एक चेअर द्या त्यांना. मॅडम तुम्ही द्या. त्यांना सांगा चेहरा. केबल नाही तेवढी यार. इकडे इकडे का ना चेहरा. माझा एक मिनिट त्या साईडला डॉक्टर देशमुख, त्या दिवशी जो MRIचे आणि ते व्हिडिओज फोटोज व्हायरल होत होते, तर त्याच्यावर पब्लिकला आम्हाला दाट संशय आहे की हे खरंच MRI झाला होता का? MRI काढत असताना सगळे नियम तुम्हाला तर चांगलेच माहीत आहे. सगळं तुम्ही बाहेर ठेवायला सांगता, कुठलंही मेटल आतमध्ये नाही, मोबाईल नाही. नायर हॉस्पिटलमधली दुर्घटनाही आपल्याला माहिती आहे. त्या दिवशी जो स्टाफ होता तो आत्ता आलाय का? पॅरामेडिकल स्टाफ तो तुमचा असेल तर तेव्हाच चालू करू ना आपण बोलायला. पॅरामेडिकल स्टाफ कोण होता MRI ज्या दिवशी नवनीत राणांचा झाला? नर्सिंग स्टाफ होता. हा, तर ते त्यांना पण बोलवून घ्या ना जरा. आम्ही थांबतो, आम्ही ते दिवसभरही थांबायला तयार आहे ते येईपर्यंत. नर्सिंग स्टाफ, पॅरामेडिकल स्टाफ, MRI काढताना जे ट्रेंड स्टाफ असतो तिकडे, बोलवा ना. अटेंडंट बॉय होता ना तो आहे सध्या ड्युटी. बोलवा त्यांना. सर एकच बॉल होता ना. नाही. ठीक आणि आहे. मॅडम ती नर्स होती ती. नर्स नर्स होती ना. नर्स नाव कुठे? देऊ तो आपल्याला नाव देऊ. नाव पण देऊ. मग त्यांना बोलवा ना. बोलवा. आता ह्या आपण महापौर मॅडम आमदार मॅडम सांगतायत त्यांना बोलवा. तर त्या जो कोण होता तिथे त्यावेळेला अवेलेबल त्यांना बोलवायला पाहिजे ना. आणि असं नाही की आम्ही अचानक आले. काल आम्ही तुम्हाला वर्दी दिलेली होती की आम्ही येतोय म्हणून. डॉक्टर कांजन कुठे? डॉक्टर कांजन स्टाफ जास्त आहे. हा, आडव्या करून ठेवा. संदीप करू 2 बाटल उचलून. ताई,
पेशेंट मैनुअल, पेशेंट गाइड बुक, इनकी हॉस्पिटल की इनकी चाबी, फोटोग्राफी इज प्रोहिबिटेड इन द हॉस्पिटल प्रेमाइसेस, राइट सर? ये आपका बुक है ना? शिवसेनेचे एक शिष्टमंडळ सध्या लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचले आणि तिथल्या प्रशासनाशी बातचीत करते. ये आपकी बुक है ना? आपके रूल आपने आपके रूल, आपकी गाइडलाइन ही तोड़ी है. तोड़ने दी तोड़नी अब किसी ने रोका भी नहीं है सब और करते आपको हुए. दो पॉइंट पता था, थोड़ा हो जाएगा. आपकी यू आर लर्नड पर्सन, यू शुड नो. नवनीत राणा या काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होत्या आणि या रुग्णालयात दाखल असताना त्यांच्यावर उपचार करत असताना MRI रूम नाही एमआरआय करत असताना त्यांची फोटोग्राफी करण्यात आली होती आणि हे कसं काय झालं याचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ लीलावती रुग्णालयामध्ये पोहोचलं. वो भी हम समझ सकते हैं वो अंदर की प्राइवेसी प्राइवेसी में हस्बैंड वाइफ का फोटो ले रहा है या पेशेंट अपना नहीं, रिलेटिव प्राइवेसी आप नहीं ये कर सकते, उनकी तो होती ही है, लेकिन MRI का सेंटर में अंदर जाना वो अलाउ ही नहीं है. मैडम जब पेशेंट अंदर जाता है इनिशियली तो टीम उसके साथ जाती है उसको समझाने के लिए कि भाई 40-45 मिनट लगेगा स्टडी को. इस दौरान आपको थोड़ा घबराहट हो सकती है क्योंकि क्लॉस्ट्रोफोबिक रहता है, अंदर लोगों को थोड़ा डर लगता है. तो ये हमारा नॉर्मल प्रोटोकॉल है कि जो स्टाफ है, क्योंकि ये रात का समय 10 बजे, तो हमारे पास बेयर मिनिमम वहाँ पे एक नर्स और एक टेक्नीशियन ही होता है. तो वो दोनों जाके उसको समझा रहे हैं कि भाई ऐसा ऐसा संभावनाएं हैं, आपको 45 मिनट में चक्कर आएगा तो ये बेल बजाना, ये करना, ऐसा करके पूरा समझा. उस दौरान किसी ने फोटो लिया है जो स्टाफ को नहीं पता चल पाएगा. ऐसा नहीं है सर, ऐसा नहीं हो सकता है. और तो नहीं है तो वो स्टाफ लायक नहीं है. और जब तक मैडम MRI तब तक ताई, शुरू नहीं ताई, करते एक जब सेकंड, तक ये इन्होंने बहुत अच्छा स्टोरी सुना है. अभी ताई मेरा आपसे इतना रिक्वेस्ट है, इनकी स्टोरी सुन ली है सबने. ताई अगर वो सर एक सेकंड एचओडी से नहीं, हमने आपने बात किया, मैं उसका प्रति उत्तर दे रहा हूँ आपको. आपने एक्शन तो लिया होगा ना, अगर ऐसा गलती हुई तो एक्शन का कॉपी बताइए. और लेना ही तो चाहिए. लिया एक्शन आपने? पेशंट जेव्हा आतमध्ये आला ना तेव्हा पेशंट थोडा क्लॉस्ट्रोफोबिक असतो त्या MRI मध्ये. ते अगोदर नसतं, जेव्हा त्याच्यावर झोपवलं अहो, जातं आधी तेव्हा होतं. एक मिनिट, या आजाराचा हा पेशंट आहे की नाही इथून तर सुरुवात आहे लोकांची. नाही, डॉक्टरने रेकमेंड केल्यामुळे तो ठीक आहे, ते आपण त्यांना बेनिफिट ऑफ डाऊट देऊ. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं होतं, तर त्याच्यामुळे त्या पेशंटला त्यांनी रात्री आणलं तिकडे. तर तिथे MRI टेक्निशियन होता, तिथे बरं. स्टाफ होती आणि एक आमचा बॉय होता तिथे. त्यांनी पेशंटला आतमध्ये नेलं आणि पेशंटला सांगितलं की तुम्हाला इतका इतका वेळ लागेल MRI साठी. पेशंट थोडा घाबरलेला आणि पेशंटनी सांगितलं की हे काय होणार नाही. पेशंट घाबरला होता हे त्यांनी कोणाला सांगितलं? स्टाफला. कुठल्या स्टाफला सांगितलं? आमच्या आता आहे ते बोलले तुम्हाला घाबरलोय आम्ही म्हणून? हा, जरा फोबिया वाटत होता मशीन मध्ये, आम्ही घेतलं त्यांना आतमध्ये, पण ते बाहेर काढून नाही करायला. मग टेक्निशियन मॅडम एक फक्त साहेब एक मिनिट. तुम्ही त्यांचा ते हात वगैरे असं थोडं बांधून ठेवतात. नाही. साहेब एक मिनिट. देशमुख साहेब, आपने एज अ डॉक्टर यू हैव टेकन दी ओथ. आई एम रिपीटिंग, you have taken the oath. MRI was conducted, right? I again ask you. I am again asking you, under the oath, was the MRI conducted? Then I will come to him and I will prove it. Please. MRI के लिए लिए MRI was conducted, yes or no, sir? येस Please. येस. दादा MRI झाली? हो. बरोबर. आता तुझं CCTV मी दाखवू तुला. MRI was done, right, doctor? And you will be punishable under your oath. या या. You are saying the MRI was done. It was done by him. स्टाफ आपने अभी इनको बुलाया ना सर, तो यही थे ना. अभी मैडम ने पूछा, आप लोग यही थे. यस सर. ओके, सो वेयर इज द स्टाफ सर? प्लीज. स्टाफ आहे ना हमारा स्टाफ. साहेब प्लीज बोला. प्लीज सर. attendant असला तरी त्यालाही कळत असतं होतोय की नाही. We have come here prepared. You stay under the oath and just be justified. कसं आहे, हे तुमच्या रेप्युटेशन साठी पण खूप मोठा, तुमची पण उद्या चौकशी लागेल. तुम्हाला त्यांनी प्रॉब्लेम मध्ये टाकून गेले, ज्यांनी हे सगळे केलं ना त्यांनी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये टाकलेलं एवढं निश्चित. आणि सर आपलं किती मोठं नाव आहे आपल्या हॉस्पिटलचं, वर्ल्ड मध्ये नाव आहे. आणि त्या हॉस्पिटलमध्ये अशा काही गोष्टी घडत असतील. आज आम्ही ऍडमिट होतो, आमचं पण आम्ही असं कधी उलट आवडतच नाही, कोणीच नाही यायचं भेटायला.
कारण ज्या काही रूल आहेत त्या पाळल्याच पाहिजे. पेशंट आहे मी आणि रूल पाळले पाहिजे, कुठलाही VIP असू दे. आणि कसं आहे बघा, जे सिव्हिअर एवढं स्पॉन्डिलोसिस एवढा आरडाओरडा सगळा चालू होता आणि इथे त्यांना जी काय ट्रीटमेंट पेन किलर काय दिली असतील किंवा काय, बाहेर जाऊन 2 तास तुम्ही बोलता उभे राहून, ज्या माणसाला मानही धरता येत नाही, पाठ स्वतःची धरता येत नाही, उभं राहता येत नाही, झोपल्यावर सुद्धा माणूस विवळतोय आणि त्याच्यानंतर 2 तास मीडियामध्ये सगळं चालू होतं. राहुलजी ते काय कुठला स्टाफ होता ना तो बोलवत आहेत ना त्यांना. देशमुख साहेब एक नाईटच्या ड्युटीला हे होते, हम लोग रुकते ना, रुकते चालेल, बोलवा ना, त्यांना रिक्वेस्ट करा. तिघ जण होते, एक नाईट टेक्निशियन होते, सर एक नाईट टेक्निशियन होते, एक एक nurse staff होते, होते, एक वॉर्ड बॉय होते, हा. 3 लोक होते. हे माझ्याकडे हा, photo आलेला पण आहे. सांग. नाईट ड्युटी, हा तो नाईट ड्युटी. Doctor टेक्निशियन इज ऑन द sir, no problem, sir. नाईट. Doctor sir, only our request is whoever conducted the MRI, if you could just call him, na sir, so it will be clear, sir. That's it, nothing else. Sorry to trouble you, but that is need of the hour. आज संध्याकाळी ड्युटीला येणार आहे. आज रात्रीची ड्युटी आहे. Okay, रात्री 10 वाजता येतो ते. Sir, so you stick to it that the MRI was conducted. हा, yes. So now we can call for the CCTV. Please. If you could call for the CCTV footage. Okay, you want a recording? Yeah, recording. We have to show it to everyone that the MRI was conducted. Sir, you know, as a doctor, sir, this is your practice. When the MRI machine is on, it will flicker in the infrared for the CCTV, right? Right, sir? MRI machine Sir, right, sir? Yeah, I'm just asking a technical question. I'm not from the medical field. I'm just asking you. please Will it repeat flicker? repeat the question. Sir, as per the infrared radiation of the machine, when the CCTV footage is underway, will it flicker or no? That's camera is not inside the machine. No, sir, not inside the machine, sir, inside the room, sir. No, it's not inside the room. So that's what I need inside the room, sir. अहो ही मशीन आणि इथे असं मानमोक करून दाखवली. मुझे वही चीज नाही मॅडम, ते विचार की आपण बाहेरचा वेटिंग एरिया जो आहे ना तिथे आपला कॅमेरा आहे. आपण पेशंट जिथे झोपतो किंवा पेशंट तिथे आपण कॅमेरा झालं की नाही? आपण कॉन्फिडेन्शियलिटी जी असते पेशंटची, पेशंट जेव्हा झोपतो किंवा आपण त्याची तपासणी करतो तिथे आपण कॅमेरा कॅमेरा बाहेर असतो. हे जे पिक्चर्स आले आहेत ना ते विथ मशीन सहित ते आले. हा, ते मशीन मध्ये याचं डोकं वर करून म्हणजे आपण दिसावं की माझा MRI होतो, चेहरा दिसावा. सीसी कॅमेरा लावत नाही कारण पेशंटची प्रायव्हसी जाऊ नये म्हणून. मग ही प्रायव्हसी कशी बाहेर आली? बाहेरून कोणीतरी तो घेतलेला मॅडम. बाहेरून नाही सर, ही मशीन आहे मशीनच्या बाजूला आणि आता आपण आतमध्ये जाणार. आपलं हेड पहिलं जातं ना, पहिलं हे मला डोकं आत जातं, हेड पहिलं ते डोकं वर जातं केलेलं आणि असतं. तेव्हा ही मशीन आणि हे डोकं असं वर आलंय. म्हणजे मग ही प्रायव्हसी कशी ब्रेक झाली? एक रिक्वेस्ट है आपसे, जैसे सीओ साहब ने पहले हम लोग देशमुख सर नहीं कहे, डॉक्टर साहब नहीं कहे, सीओ सर ने क्लियर बोला कि मैंने सीसीटीवी फुटेज मंगाई, आपके सामने सबके सामने उन्होंने स्टेटमेंट दिया, मैंने सीसीटीवी फुटेज देखी, मैंने इनसे पूछा सीसीटीवी रूम में गए, बोले मैं वहाँ नहीं गया, मैंने मंगाई. तो आपने जो देखी तो क्या सीसीटीवी फुटेज देखी? आप कुठले बघितले? आपने क्या देखा? बाहेरचे होते की जैसे आपले? देशमुख सर बोल रहे, डॉक्टर साहब बोल रहे, हम मानते हैं, नो इशू. अगर वहाँ नहीं है ठीक है, नो इशू. तो आपने सर क्या देखा, उससे आपको क्या सिद्ध हुआ? आपका कुछ प्रिलिमिनरी रिपोर्ट होगी, डिपार्टमेंट रिपोर्ट होगी जो डॉक्टर साहब ने आपको दी लगी. आल्या का त्यांना? आल्या स्टाफ आले जे होते त्यावेळा. या तुम्ही या मॅडम मॅडमला ना ते मॅडम बाहेर घेऊन गेल्या नाही असं असं बोलायचं सांगत होते. आता कोण? या मॅडम बाहेर गेल्या, बाहेर बोलत होत्या. हे बघा आता ते तिथेच सांगतायत. काय हे बघा इकडे, सॉरी. त्या बोलत होत्या, इथे येऊन गेल्या त्या, बाहेर त्यांना नेला आणि या मॅडम पाचच्या आहेत ना, त्यांना असं असं बोलायचं सांगितलं. एक मिनट, हिरव्या रंगातला, हिरव्या ग्रीन ड्रेस. सब देख लीजिए, कैमरा जरा ये देखिए, ये है राइट डॉक्टर साहब. इमेज आ रहा है, तो दिस इज ओके. नाउ व्हाट इज हैपनिंग, आर यू ओके विद दिस डॉक्टर सर? देशमुख सर, आप यू आर अंडर द ओथ सर, हाउ कैन यू बी सो रिस्पांसिबल सर?
I was not there. Exactly, you're not there. So just ते tell दाखवा me ना. what is the truth, no? Nothing has happened. त्यांना आवाज नाही I totally दाखवायला. agree, but you're the captain of the ship, sir. Whatever Sir, information I get. Because sir, I totally agree. It has nothing. एक मिनिट इथे दाखवा ना जरा ते. सर दाखवा दाखवा अरे राम भाई उधर. हा इथे समोर समोर. समोर दाखवा समोर दाखवा विचारलं अगोदर. खरं बोलायचं मॅडम, हे बरोबर नाही चाललंय तुमचं. काय शिकवता तुम्ही? आम्ही आता खरं विचारलं ना. पुढे या, पुढे या. हो सर त्या मॅडमचा चेहरा सांगतोय बघा ना त्या किती घाबरले. अरे त्यांनी सांगितलं सांगतो तिथंच का ना धरलं काय शिकवताय म्हणून. त्यांना बाहेर घेऊन गेला आणि सरळ सरळ बोलताय तिथे. असं असं बोलायचं. क्या बोलने का वो बता रहे थे वो. क्या बोल रहे हो? कौन बता रहा है? किसी के वो पहले. नहीं सर, आगे ही ना. आपने ऐसा किया था? किया नहीं, नहीं, यहाँ से देख रहा हूँ, यहाँ से. किया था? देखा है कैसे ना. होता है? सर मेरी यहाँ सीसीटीवी देखिए, आपके एमआरआई में सीसीटीवी लगाया है मेरी था. बात Let her answer, Rahul. श्याम ए श्याम ठीक. त्याला तुझ्या बाजूला त्याला घे मागे. ऐसा हुआ है हमको पता चला. So we have also gone through the photographs which are leaked in the media. So we also tried to assess कि actually हुआ क्या होगा, because I was not there at the time of the scan. So we analyzed कि photos किस तरह से लिया गया होगा. So that is the only thing what I was trying to tell her, because she was not there after that. So she is not knowing what may be the thing. तो दोनों लोग यहाँ पर नहीं. डॉक्टर तिला बोलवा एमआरआई सेंटर. Yes. मग तिला बोलवलं काय? तिला माहिती नाही. दिस So, फोटो वाज sir, टेकन there are, डॉक्टर. sir, there are two options. listen to So there are two options of taking the photograph. Right. It can be taken through the console. Okay. It can be taken through the door. राइट. So the photographs what we have, they clearly say that it has been taken through the door. ओके, सो यू हैव Behind the There is a glass से through लिया. nahi ma'am. So it has been, because the glass is in the console room where we have restricted entry. Nobody can go in that room. So the I know, there photograph was a has console. been taken through the door while positioning the patient. कितना क्लोजअप है. नहीं मैडम, डॉक्टर आपने बोल दिया. this photo speaks everything very clearly. The patient has been taken inside the MRI machine. आपका एक नर्सिंग स्टाफ जो है वो वहाँ पे खड़ा है और उसके पीछे एग्जैक्टली जो फोटोग्राफर है, he is exactly behind that person who is wearing this uniform. डॉक्टर आपने जो बोला है टोटली अभी वो स्टाफ कौन है उसको पता है. विद ऑल ड्यू रिस्पेक्ट डॉक्टर कंचन, डॉक्टर कंचन, आपसे हे मैं इतना मशीन पूछता आहे. हूं कि आपने प्रिलिमिनरी एक रिपोर्ट मिनिट, बनाई. खोटं बोलू नका. जैसे आपने बोला मशीन दिसतंय, मशीनच्या खाली तुमचा पेशंट दिसतोय आणि स्टाफ इथे घेऊन तो फोटो काढतोय, Regarding to what? sir? रिगार्डिंग द सिचुएशन राइट नाउ. व्हिडिओ करतोय. His photographs Google पर आपने सीओ What I सर को did- सबमिट किया होगा. हाँ sir. जी, So वो what आता I तो did पाठमोर was- आहे, आम्ही नाही ओळखू शकत आहे. पाठमोर आहे, I will show you. त्याचे पाठ आहे. पाय सुद्धा ना फ्लॅट नाहीये पेशंटचे. पेशंटचे पाय पण फ्लॅट नाहीयेत. लेट्स Sir, गेट वो एक रिस्पांसिबल line- डॉक्टर. आप हेड है डिपार्टमेंट के, डॉक्टर कंडीशन है, विद ऑल ड्यू रिस्पेक्ट यू आर नॉट प्रेजेंट, आई टोटली एग्री. बट जो लोग अपने सबऑर्डिनेट जो वहाँ पे प्रेजेंट थे, उन्होंने जो कुछ भी किया होगा, गलती है नहीं है, आप जो जस्टिफिकेशन दोगे वो आप दे सकते हैं. बट जो हुआ है उसका एक रिपोर्ट एज ए रिस्पॉन्सिबल अंडर दी ओथ आपने एक सीईओ को सबमिट तो किया रहेगा डॉक्टर. We are in that process. इन दैट प्रोसेस फॉर 2 days. नहीं, sir spoke to me yesterday. Immediately he called me. Right. After the show cause, or he called you before the show cause? Before that. What time did he get the show cause? That I don't Then know. how you know before the show cause he called you? See, Doctor, please sir don't do only that. called me. The fact Yeah, is that that is he okay, called that is me. okay, you can say So that such is the thing. No, exactly. but doctor, now just He a visited minute back you told me he Dr. called you. Kanchan. He called you before the show cause. But when you don't know when he got the show cause, how can you say you got called before the show cause? No, I don't know. Exactly. So you can say that. Yeah, I don't know. So he called you after the show cause. That's what I'm saying. As a responsible Then CEO. me and Dr. Kanchan, we are just going through the thing. We are speaking to our. So doctor, you are satisfied Attendant as per your discussion with the department. You are satisfied, doctor, With what? with the situation that everything which occurred. No, we are just assessing that thing. He ऐसे photographs वगैरे म्हणजे हे And हे तुम्हाला आवडलं नाहीये. हे तुम्हाला आवडलं नाही हॉस्पिटलमध्ये. सर एकंदर तुमचा जो Sir, can I show you एक something? मिनट Yeah, please. ब्राइटनेस बढ़ा. नहीं, एक मिनट ये फोटो बघा. Sir, can I show you one thing? Yes, doctor, can दाखवा ना, I दाखवा. show you this? Please, Maybe please. आप भी you also दाखवा ना. मॅडम ताई, ही फोटो सेशन बघा. ताई, हे बघा ताई. हा फोटो सेशन बघा. अपने स्टाफ ये तो खड़े clear रह cut है, के ओ. खड़े रह के स्माइल कर रहे हैं कैमरे. दाखव दाखव राहुल. सर एक मिनट सर स्टडी राहुल सामने. This is the photograph which I. डॉक्टर कंचन, this is your photograph. Your कोण आहे MRI पेशंट center कोण आहे photograph. दिसत नाहीये. That is what, ma'am.
I'm trying to साई हे बघा I can see only the cover. I can see only the cover. Nobody is there in this. हा What फोटो I- सेशन आहे हे काय आहे अरे हे तर साई क्लिअर कट पूरा आहे. फेस आप कैमरा या काय याच आहे. Ma'am, what I'm trying to show you is लिसन एक मिनिट, याचे पण हात वगैरे थोडस रिस्ट्रिक्ट करतात मुवमेंट. ऐसे ऐसे मैं लेंस पे देखिए मतलब क्या काय 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 हो हे काय सगळेच बघतात हे. फोटो दाखव ना. एक मिनिट ताई एक मिनिट ताई कैमरे आप लेंस में देख के स्माइल कर रहे हो तो आपको पता है कैमरा है छुपके तो नहीं है मैडम मैं जब आपकी लेंस में देख रहा हूँ आई एम क्लिकिंग योर फेस और आप लेंस में देख रहे हो यू नो आई एम होल्डिंग अ कैमरा आपने बोला ग्लास के पीछे ते कसं आहे ना की तुम्हाला कोणीतरी दबावात केलं, गंमत केली. मी समजते की तुम्ही पण या सगळ्याचा एक अननोइंगली नोइंगली भाग झालात. knowingly unknowingly तुम्ही you all got pulled into it and nobody tried to stop की this is not done. हे थांबवायला पाहिजे होतं तुमच्या स्टाफनी. या सगळ्या नाटकाचा नाटक असो खरं असो असेल सुद्धा पण या सगळ्या knowingly you got trapped into the whole situation. This is bad for the hospital. तर एवढं सांगितल्यानंतर त्यांचं काय मत आहे एवढं समोर दाखवल्यावर सीईओ सर मला वाटतं आपले सगळे झालेले बोलणार नाही पहिलं त्यांचं उत्तर येऊ दे ना आता उत्तर दे आम्ही निघतो आता हे सगळं तुम्हाला आम्ही दाखवलं सीनियर डीन है उन्होंने का देशमुख साहब से सिंपल सवाल है जो डीन का उनको आपको नाम भी अभी डिस्कस करते हैं डॉक्टर साहब से अभी जैसे टेकिंग दी ओनर्स के हाँ मेरे डिपार्टमेंट में हुआ है सर सिंपल क्वेश्चन मेडिकल क्वेश्चन एज ए लेमैन आई एम आस्किंग एक स्पॉन्डिलाइसिस पेशेंट नेक ऊपर करके फोटो मैंने तो पहला ही पूछा हो मैं से एज ए डॉक्टर आपसे पूछता हूँ नॉट पर्टिकुलर अबाउट द पेशेंट एज अ जेनेरिक थिंग इफ आई हैव स्पॉन्डिलाइसिस एंड आई एम गोइंग टू एन एमआरआई क्या पेशेंट नेक ऐसे ऊपर कर सकता है एज अ मेडिकल क्वेश्चन आई एम आस्किंग सर एज अ लेमैन कितना पेन हो सकता है और कितना बैड ले सकता है सर वापस हो सकता है एक मिनिट राव अनदर थिंग जो पेशंट घाबरलाय तुम्ही म्हणाले ना पेशंट घाबरलेले असतात बरोबर आहे ते एमआरआय ते आतमध्ये जाताना भीतीदायक असतं आमचे पण एमआरआय झालेले आहेत ते भीतीदायक असतं थोडं पण ठीक आहे आता त्या पेशंट बाहेर कशा वागतात वगैरे तो वेगळा विषय जे काय सगळं डेअरिंगबाजी नाही, नाही, हा अगदी त्याचं सांगतोय घाबरल्या तर घाबरलेल्या पेशंटला हात आणि पाय थोडे रिस्ट्रिक्ट केले जातात पाय बांधले जातात पाय बांधले म्हणजे काय घट्ट बांधले नाही की त्यांनी हलू नये वगैरे पेशंटला रिस्ट्रिक्ट करतात मुवमेंट तुम्हाला माहिती आहे मग हे असे आपले बेल्ट असतात ना बेल्ट सगळे असतात ते पायाला सुद्धा असतात हाताला असतात बेल्ट दिसत नाही कुठला प्रोटेक्ट करतो तो आणि तिकडून दुसरं स्पीकर मध्ये दिसत नाही, कोणतरी तो सांगत protect असतं श्वास आत घ्या श्वास धरून ठेवा श्वास सोडा ह्या सगळ्या सूचना चालू असतात तुम्हाला माहिती आहे मी काय सांगतो एक से क्वेश्चन डॉक्टर आपको बोला। आंसर दीजिए क्या मेडिकली ये पर्टिकुलर पेशेंट के बारे में नहीं पूछ रहा हूँ मैं ये पेशेंट को एक अपन ने प्रिविलेज दे दिया जनरल पेशेंट इसको प्रिविलेज दे दिया है इसको छोड़ दीजिए अगर अपन नॉर्मल जनरल पूछा जाए क्या एक स्पॉन्डिलाइसिस का पेशेंट अगर एमआरआई के लिए जाता है तो वो ऐसा नेक ऊपर कर सकता है मैं मेडिकल क्वेश्चन पूछ रहा हूँ जिसका तकलीफ है वही अरे हलायचं मॅडम उत्तर देऊ दे सर उत्तर द्या Sir, this will. नहीं आई डॉक्टर देशमुख यहाँ है मैडम आप यू आर वेरी लर्नेड आई एम सॉरी No, sir, he is my senior. He is more. Let him answer. त्यांना सांगितलं But I am Please let answering. him answer. Please. I am answering because I. Doctor, I request you, please let him answer. Because you are too smart for me. Please, doctor. Please. Let him answer because you are being genuine. नाही याच्यामध्ये Yes, sir. याच्यामध्ये हे चालू आहे ना हे पेशंटला आतमध्ये पोझिशनिंग त्या याच्यामध्ये याच्या गोष्टी सुरू आहेत त्या पोझिशनिंग करायचं करू शकते ना पेशंट त्याला आतमध्ये कसं नेता येईल ही प्रिपरेशन अजूनपर्यंत आपण त्याच्यामध्ये पोहोचलो नाही आपल्या स्टाफला मॅडम सिंपल प्रश्न आहे सर आपल्या नका नका स्टाफला प्लीज स्कॅन करून सर नका प्लीज सिंपल आहे याला मेजर स्पॉन्डिलायसिस आहे तो अशी पोझिशन घेऊ शकतो का मेजर प्रचंड मेजर अगदी असं खूप मेजर आहे मग अशी पोझिशन घेऊ शकतो का नहीं ले सकते अशी घेतल्यानंतर आणखीन बॅड पोझिशन कारण स्पॉन्डिलायसिस म्हणजे इतका सोपा विषय नाही हे कोणी आम्ही तर एवढंसं शिकलोय तुम्ही तर खूप मास्टर आहात तुम्ही तो सोपा विषय आहे का आणि मग हे फोटो सेशन आणि तुमचे ते आता पाठराखी करतायत हे योग्य आहे का
ताई ये फोटो है ना ऐसा दिया हुआ है पहली बात, और दूसरी बात ताई जो सर बोल रहे डॉक्टर साहब बता रहे क्या पोजीशन के टाइम पे उनका इंक्लाइन हुआ नहीं, वो भी गलत है ताई। उनका पूरा रेडियस आर्क देखेंगे ना लेंस पे पण पट्टा तिला लावलेला नाही नाही कुछ भी नहीं है, जो पेशंट घाबरलेला असतो त्याला लावतात लागू नये म्हणून कुछ भी नहीं। एक पण पट्टा डॉक्टर तिला- जरा सुद्धा ते सांगतात, जरा सुद्धा बोट सुद्धा उचलू नका सांगतात. प्लीज प्लीज आप बोलिए, मेडिकली यू कैन से एनीथिंग। Sir, this scan is this. I think this photography is taken when the first scan was done. Okay. That time the scan was for MRI abdomen. It was not for the spine. Okay. If it would have been for So, the spine, I totally agree, doctor. I take your If point. it would have But been- if I am undergoing a spondylosis treatment, I am taking the MRI for a spondylosis problem. So I am yet in problem. I am taking abdominal scan as a different thing. Please don't say all this. You are under oath. स्पॉन्डिलोसिसला abdominal चा काय प्रॉब्लेम होता? She's making it out. Are you confirmed? Are you confirmed this MRI was being taken first for the abdomen? yes. So you want to say it is not a spondylosis problem? The spondylosis MRI was done the next day When? morning. Next day morning. That was on 8th. 8th. So are you? No, 7th morning. 7th. काल 8 That's on Saturday. Yes, 7th morning. This रविवार की शनिवार? शनिवार. शनिवारी तारीख किती होती माहितीये का तुम्हाला? 7th. तुम्ही पहिल्यांदा टोटली कन्फ्युज आहात, कारण तुम्ही क्लिअरली त्या नवनीत राणा यांना प्रोटेक्ट करताय. आप एक चेयर लेके कारण बैठ जाइए. हे जे काही Sir, I चाललंय am ना, not- चला ऍबडॉमिनचं तुम्ही घेताय MRI, वेर इज द बेल्ट? Sir, it is in the Where is next no? There photo. is. Or you show me the footages. When we Next can photo have is series of photos आहेत त्याचा. Ma'am, Series of photos. when these photographs are being declared on Google, how can you say this is not the thing and that's the thing? Are you happy? Do you want to say that there were 2 MRIs being done, one of abdomen and the other was for the spondylosis? Yes. I deny. नाही झालं कारण त्याची ते जी पोझिशन आहे abdominalची Sir, पण जी पोझिशन ताई, एक request आहे. ये जब MRI हो रहा था, There is a lot of confusion in the MRI department versus which has been No, done. actually- And has spoiled the reputation of the hospital. उन लोग बेचारे मालूम नहीं किसको क्या बोलना है. ताई प्रॉब्लम क्या हो रहा है, इनके सिक्योरिटी हेड पूरे हॉस्पिटल के, ये MRI के टाइम सिक्योरिटी हेड वो रूम के अंदर थे और उनके सामने फोटोग्राफ निकाले जा रहे थे. क्या मैं गलत बोल रहा हूँ डॉक्टर? सिक्युरिटी हेड पण होते आतमध्ये. अंदर रूम में साथ में खड़े हैं. अभी मैं गलत बोल रहा हूँ डॉक्टर? Am I wrong? Sir, I am Am I wrong डॉक्टर? नर्स मैम आप थे उस टाइम पे, सिक्योरिटी हेड आपके हॉस्पिटल के आपके सामने खड़े थे आणि नहीं? तो होता अभी मैं सीसीटीवी निकालेंगे मैम. सिक्युरिटी होती की दादा नाही सीसीटीवी निकालूं? आप अच्छा जो सच है वो बताइए. नाम बोलूं कौन खड़ा था? Sir, I talked साहेब to- नाम बोलू काय मी? Sir, I अच्छा, talked to सिक्युरिटी the- मध्ये तर कोण होतं मला सांगा. नाही नाव बोलू काय मी? नाव घेऊ? राहुल भाई, वो बता रहा ना कौन है? कौन? सिक्युरिटी नव्हता ना, तर मग कोण होता सांग. तू फोटोग्राफ जो काढलेत ना, Security नव्हता तर कोण होता? कोण होता सांगा. तुम्ही सांगा आता सिक्योरिटी हेड तुमच्या. वाली हॉस्पिटल and जो अच्छा, त्याच्यामध्ये हातात कॅमेरा होतो ना. सिक्युरिटीच्या व्यतिरिक्त दुसरा कोण होता? तिसरा माणूस जो हॉस्पिटलशी काही संबंध नाही त्याचा. त्यांचे रिलेटिव्ह होते का? अच्छा, जेव्हा रिलेटिव्ह जरी आतमध्ये येतो, कॅमेरामध्ये बाहेर लाईनच्या बाहेर गनमॅन आला आहे लिलावतीमध्ये? काय रे गनमॅन आला आहे काय? आला आहे काय? जेव्हा रिलेटिव्हला हा चेन दुसरा सुद्धा काढावी offense लागते. आहे. हा हा दुसरा offense offense आहे. आहे. गनमॅन घेऊन आतमध्ये हॉस्पिटलमध्ये. आपने क्या- as क्या per कैसे चला रहे हो? अपना आईपीसी मुंबई पुलिस एक्ट अभी जिनके वेपन है ना उनको अलाउ भी नहीं अंदर आने. डॉक्टर एम आर राइट? नाही, ह्याचं स्टेटमेंट घ्या आता त्याचं ते पोलीस होता देतील ना. म्हणून. अभी वापस से दादा मैं लास्ट टाइम आपसे आप मेरे एज के अच्छे से पूछ रहा हूँ. आपके सिक्योरिटी हेड आपके साथ राइट साइड पे खड़े थे वो रूम के अंदर जहाँ पे वो कैमरा वाला था. मैं अभी सीसीटीवी सर को दिखाऊंगा. उसके पहले आप नाम राहुल, आपण इन्व्हेस्टिगेशनला टाकूया पोलिसांना कंप्लेंट करूया आपल्याकडे एव्हिडन्स मेरे पास आहे नाम भी है जो आदमी खड़ा था मेरे को सब पता है. एव्हिडन्स मैं आहे इनसे पूछ रहा वेपन हूँ. घेऊन जर आतमध्ये गेलं असेल तर फार मोठा ऑफेन्स आहे. जी आपण ते आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊ बिल फाईल आणि पोलीस स्टेशनला सिनियर कंप्लेंट साहेब इथे देऊ. सिनियर साहेब आहेत आपले. सिनियर सर, साहेब आता- आपण लेखी तक्रार देऊ ना त्यांच्याकडे. तुमच्या आमचे आमदार तुम्हाला लेखी तक्रार देतीलच आता. तुम्हाला हवं असेल तर आम्ही तुमच्या प्लेसमध्ये येऊन ती तक्रार नोंदवतो. पण याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे, कारण ज्या पद्धतीने म्हणजे लीलावती हॉस्पिटल हा सगळा जिव्हाळ्याचा विषय आहे. लीलावती हॉस्पिटलची जी काही इमेज आहे ती आमची पण आहे. त्या इमेजला आज धक्का लागतोय आणि चुकीच्या गोष्टी घडतायत. म्हणून तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन घेऊन बघा, VIP लोक टायमिंग नसताना व्हिजिटर अवर्स नसताना आले तरी ओके,
कारण ते डायरेक्ट त्यांच्या रूममध्ये जातात. तर आपण तेही अलाव करतो, कारण कार्यबाहुल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. बरेच लोक त्यांच्या व्हिजिटर अवर्समध्ये आले नाही, त्याचं ऑब्जेक्शन आम्हाला नाही. कारण का, तर बऱ्याच वेळेला आम्हालाही असं होतं की आता 9 वाजले मग तरी जातो कारण उद्या वेळ मिळेल. पण ज्या MRI सारख्या प्लेसमध्ये अशा गोष्टी घडतात उद्या, त्याच्यामध्ये जर काही वेगळं घडलं असतं, कारण नायरला घडलं, 4 बोटं त्याला खिचून घेतलं त्या मशीननी, तुटलं, किती मोठा हादसा घडू शकला असता. वेपन पण केवढं हे, म्हणजे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, कारण वेपन काय आम्ही नाही वापरत, त्याचं काय आम्हाला नाही माहिती, पण तुम्हाला माहिती आहे. तर त्याचे किती मोठे हे घडू शकले असती घटना. आणि एवढं होऊ नये, जर इतका स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, खाली 2 तास उभा राहून व्यक्ति फायर हैजार्ड है ताई, अपने यहाँ पे MRI जो हमारे लीलावती में जाके MRI सेंटर है ना, उसके पीछे ऑक्सीजन सेंटर है बाजू में. कुछ भी एक्सपायर हो ना ताई, ऍक्शन करावी लागते. आणि ही जी कोण मुलं बिलं सांगतायत ना, त्यांना पहिलं घ्या, कारण ह्यांच्या कोणाच्या तरी सपोर्ट शिवाय ते झालं नाही. त्यांच्यावर दबाव आला असेल, त्यांच्यावर कोणतरी दबाव नाही आणलाय. दबाव आला, आम्ही घाबरलो. आणि फोटोसाठी सगळे व्यवस्थित उभे आहे. ताई आपसे CCTV फुटेज मंगाई ना. आणि आम्हाला सीसी अंधारणा त्या याच्या आहेत. ते आपण रितसर तक्रार करू पोलीस स्टेशनला, तक्रार आपण लेखी करू या सगळ्या विषयाची. आणि तो सीसी फुटेज नीट काय सगळं ऑन रेकॉर्ड जाईल ना हे. ऑलरेडी सीसी फुटेज आलेला आहे. आता फक्त प्रशासन किती खरं देत आहे ते बघायचं. ऑलरेडी आलेलं आहे. ताई एक रिक्वेस्ट था, वो बेचारे यंगस्टर है, उनसे आप एक बार पूछ लीजिए, अगर वो अंदर रहेंगे तो सच सच बता देंगे. उनको अभी रेपोकेशन पता नहीं चल रहा है, क्या उनके जॉब पे नहीं है, उनका कोई लेना देना नहीं है. दादा आप जरा मैडम को बता दीजिए ताई, सच्चा सच्चा बता दीजिए. आपके सीईओ भी बोल रहे हैं, जो सच है वो बताइए. प्रॉब्लेम नाही होणार. जो है ना हकीकत आप बता दीजिए, क्योंकि पॉलिटिक्स से कुछ लेना देना नहीं है. जो भी हकीकत है वो आप क्लियर कट बता दीजिए. मराठीत बोलतोय तो. बोला ना प्लीज. आम्ही जे पेशंटला घेतला, आम्ही तिघं पण आतमध्ये, आम्ही 3च जण ड्युटीवर होते, टेक्निशियन, सिस्टर आणि मी. बरोबर, पेशंटला आम्ही आतमध्ये झोपवला, तर ते बोलले तर की ते आतमध्ये जायला हे करत होते म्हणून. तर त्यावेळी पाठीमागून क्लिक झालेले फोटो ते नाही बघितले. नाव देऊ काय तू बोलणार नाही, ते नाव सीसीटीव्ही फुटेज बघणार आपण. नाही, पण आता तो फोटोग्राफ आहे ना तुमचा, आता ही मॅडम उभी आहे, तुम्ही आहात, तुमच्या मागे आणखी व्यक्ती आहेत मला वाटतं. तुम्ही तिघं असं फोटो सेशन साठी सरळ उभे आहेत आणि समोरून फोटो नाही, ते बाहेर हे करत होतं. नाही, अगदी तुमच्या स्कॅनरचा जो बेड आहे ना, त्या बेडला चिटकन उभं राहून, या मॅडम लेफ्टला आहेत, तुम्ही राईटला, तुमच्या मागे एक व्यक्ती आहे आणि तो फोटोग्राफ केला गेलेला आहे. तर तुम्ही पाहिलेलं आहे ती व्यक्ती, असं नाहीये की नाही पाहिलेलं आहे. असं करू नका. हे बघा, तुम्ही हा गुंता वाढवताय आणि हाचा गुंता वाढत गेला ना, तर गोत्यामध्ये तुम्ही याल, तुम्ही चिटिंग मध्ये याल. लक्षात घ्या मित्रा, हॉस्पिटलचे रूल्स अँड रेग्युलेशन ह्याने नव्हे तर तुम्ही मोडलेत आणि तुम्ही हे रेग्युलेशन मोडण्याकरता सहकार्य केलं, म्हणून तुमच्यावर अधिक कारवाई होईल. त्याच्यामुळे जे आहे ना ते खरं खरं बोलून विषय इथे तुम्ही संपवा. आम्हाला पुढे काय हे करायचं नाहीये, परंतु आम्हाला क्लिअर असं हवं. काय नाव आपलं दादा? माझं नाव प्रदीप. तर त्यांच्या बरोबर जे होते ना दोघे, त्याच्यात कोणी काढला ना ते कोण होते दोघे तिघांची नावं सांगा ना तुम्ही. त्यांच्या बरोबर प्रदीप सिक्युरिटी हेड आपले उभे होते तिकडे. मी तुला आतापर्यंत बोलतो, मी सीसीटीव्ही दाखवणार आता तुला, फक्त तू नाव दे, मी नाव देतो. सिक्युरिटी हे नव्हते हे विचारत. सर सीसीटीव्ही फुटेज आपण बघू ना, चालेल ना? बरं ना, काय आपण सीसीटीव्ही फुटेज बघा. यांचे जोशी म्हणून सिक्युरिटी हेड आहे, ते त्या रूम मध्ये पण होते. बरोबर आहे. आता त्यांच्या मॉर्निंगला पण झालं साहेब, बरोबर आहे हा की ना? आमच्या वेळी सिक्युरिटी नव्हते. तुम्ही असाइनमेंटच्या वेळेला होतात की अपडामेनच्या वेळी एमआरआयच्या वेळी एमआरआय अपडामेन नंतर आम्ही होतो. एमआरआय सर्वांकडे सीसीटीव्ही काढून आपण बघू. मेक करायला परत तुम्हाला 6 वेळा फोटो बोलावं लागतं. सीसीटीव्ही पाहिजे, कारण आमच्याकडे ऑलरेडी त्याचे सगळे आलेले आहेत. यांचा सीसीटीव्ही हे पाहिजे. यांचं म्हणणं आहे 2 वेळा झालंय. जो फोटो आलाय तो कधीचा आहे, कारण ऍब्डोमिनलला वेगळा केला, नंतर स्पॉन्डिलोसिस म्हणून वेगळा केला का? मॉर्निंगला केलं. मग हे रात्रीचा फोटो आहे की सकाळचा आहे? रात्रीचा फोटो आहे. आणि रात्रीच्या फोटोत तुम्ही म्हणताय आम्ही 3च होतो, पण आपण जो फोटो आता दाखवतो पण आहे
मान ओव्हर केलं पोटाच्या दो वेळेला चीज- मान नाही ताई, केली इसमें दो चीज हुई है, इनका 2 MRI हुआ है, जो मैं बार बार बोल रहा ना सच बोलने अभी मैं आपको बताता हूँ। एक रात को हुआ 10:15 बजे 10:18 को इन लोग अंदर गए, वो एक MRI हुआ, और एक सुबह को MRI हुआ स्पॉन्डिलाइसिस का। रात को जो MRI हुआ वो एब्डोमेन MRI हुआ है, जो ये इन लोग ने कब से स्पॉन्डिलाइसिस बोल रहे हैं, बराबर प्रदीप? ठीक है, अभी दूसरी बात कही, सुबह के टाइम पे जब फोटोग्राफी दिए गए तब इनका सिक्योरिटी हेड भी साथ में उनके खड़ा था, उसकी मॉर्निंग शिफ्ट थी, रात में इन लोग थे, इन लोग के सामने भी जब फोटोग्राफ लिए गए इन लोग ने कैमरा में दिखाया, छुप के कोई फोटोग्राफ नहीं लिए गए। स्टैंड गन दरवाजे के बाहर 2 स्टैंड गन लेके बॉडीगार्ड खड़े थे, जो कि 100 करते ही अलाउ नहीं है। तो ये सब चीजें जब हुई तो ये सीसीटीवी में आपको दिखी कि नहीं था, बस इतना सवाल है, और वो लोग बार बार डिनाई कर देते हैं। तुम्ही पोलिसांना पत्र देखो ना चला भैया सर, नाही ते बाईट करू एक मिनिट आता असं आहे की समोर घे सगळे सगळे एकत्र ठेवा सर, पुढे घे ना, पुढे घे ना, पुढे टाका, सरळ ठेवा ना, पुढे घ्या ना आणखी ते लेपल पण तो कुमार सर नाही, एक मिनिट, एक आता निवेदन पण हे अपूचं निवेदन आहे, हे निवेदन आम्ही देतोय हॉस्पिटल मॅनेजमेंटला। आमचे काही मुद्दे आम्ही मांडले की इकडे जो काय प्रकार झाला तर त्यांना माहिती आहे का सिक्युरिटी पेशंटची कॉम्प्रोमाइज झाली आहे, रिस्क फॅक्टर्स जे जे MRI करताना लोक तिकडे उपस्थित असतात हे सगळं आम्ही त्याच्यात नमूद केलंय आणि याचं लेखी उत्तर मी मागितलंय। याचं आय विल रिक्वेस्ट यू एक्सपेक्टिंग अ रिटन आन्सर टू माय एक जनरल बाईट देतोय आम्ही, मी किशोरीताई आम्ही एक जनरल बाईट देतोय, ठीक आहे, हे उचला, पाटला उचला। आज आज आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, अनिल कोकिळजी, माजी नगरसेवक आणि BST चेअरमन राहुल कनाल, युवा सेनाचे सचिव, आम्ही सगळे इकडे आलो आहोत। मुळात म्हणजे इकडे येण्याचं कारण असं आहे की आम्हाला लीलावती हॉस्पिटल हे आमचं वाटतंय आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये जो काही नवनीत राणा खासदार आणि त्यांचे पती आणि त्यांच्याबरोबर जे कोण होते त्या इकडे आल्या, स्पॉन्डिलोसिसच्या तक्रार जे मीडियाच्या तुमच्या सगळ्या रिपोर्टवरून जे आम्हाला समजतंय त्या इथे आल्या, इथे आल्यानंतर जी काय फोटोज बाहेर पडले, जे काय व्हिडिओज फोटोज जे काय दिसले, आता त्यांचा आजार काय होता किंवा काय ते अनेक गोष्टी या सबज्युडिस आहेत, या न्यायप्रविष्ट आहेत आणि त्याबद्दल इथे बोलण्यामध्ये आम्हाला रस नाही आणि आम्ही तसं करण्याची आमची इच्छा नाही आहे। परंतु एक चांगलं हॉस्पिटल आहे की जिकडे सामान्य नागरिक पण येतात, तिकडे मिनिस्टर्स पण येतात, VIPs येतात आणि अशा वेळेला हॉस्पिटलमध्ये आपल्याला माहिती आहे अतिशय नियम कडक असतात, विनाकारणची फोटोग्राफी कुठे अलाउड नाही आहे आणि खास करून MRI जिकडे केला जातो या सगळ्या अतिसंवेदनशील आणि हे हॅझार्डस पण आहे सगळं की तिकडे तुम्हाला एकतर मेटल अंगावर चालत नाही, पेशंटचे काही नियम असतात, पेशंटला कशा पद्धतीने झोपवलं जातं, पेशंटला त्याच्या मूवमेंट्स रिस्ट्रिक्ट व्हावा यासाठी देखील काही खबरदारी घेतली जाते आणि अशा एका सेन्सिटिव्ह क्षेत्रामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी होणं हे अत्यंत चुकीचं आहे। हॉस्पिटलच्या नियमांचं इकडे पॅम्पलेट पण आहे, तिकडे सूचना कडक आहेत की कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी फोटोग्राफी तिथे होऊन करण्यासाठी निर्बंध आहेत, हे सगळ्या नियमांच्या पुस्तकामध्ये आहे। असं असताना मी जसं म्हटलंय की न्यायप्रविष्ट ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही इथे बोलायला आलेलंच नाही आहे। आम्ही पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देणार आहोत, हॉस्पिटल आमचं आहे, आम्ही आमचं समजतोय, आम्ही हॉस्पिटलच्या काळजीपोटी आलो आहे, हॉस्पिटलचं नाव खराब होऊ नये, कारण शेवटी प्रत्येक कुठलंही चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, त्यांना सरकारने जागा दिलेली असते, सरकारी नियमांप्रमाणे चालतं,
त्यांचं मॅनेजमेंट जरी प्रायव्हेट असलं तरी चॅरिटी कमिशनरकडे सगळ्या गोष्टी रजिस्टर्ड असतात. त्यामुळे आम्हाला एकतर हॉस्पिटलची काळजी आहे. हॉस्पिटलला कोणी दबावात आणून हे सगळं केलं का, कोणाचं प्रेशर होतं का, की ज्या स्टाफ जे फोटोमध्ये दिसत आहेत, आता एखाद्या पेशंटचा MRI होतो आहे आणि कोणतरी फोटो काढतो आहे, एकतर MRIची जेव्हा ॲक्च्युअल सुरुवात होते तेव्हा सगळा स्टाफ देखील दूर असतो आणि केवळ स्पीकरवर सूचना दिल्या जातात. तर हे सगळं होत असताना दरवाजा उघडा ठेवून किंवा कुठूनही कोणी फोटोग्राफी केली, कोणी कोणाला करायला लावली का, स्टाफला कोणी धमकावलं का, स्टाफला दबावात घेतलं का, अनेक प्रश्न आमच्या मनात उत्पन्न होतात. आज आम्हाला इथे कोणालाही त्रास द्यायला आम्ही आलेलो नाही आहे, कोणाला टार्गेट करायला आलेलो नाही आहे. सगळे इथे अतिशय उच्च शिक्षित लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, त्यांच्या पण नोकऱ्या आहेत. पण त्यांना जर का कोणी दबावात हे सगळं करून घेतलं असेल तर मात्र निश्चितच आम्ही ह्याचा पूर्ण तळापर्यंत जाऊ. एवढंच आम्हाला आज मीडियाला एवढंच ब्रीफिंग करायचं आहे. ताई तुम्हाला तक्रार नेमकी काय करणार आहात? तुम्ही जे म्हणताय की आम्ही पोलिसांमध्ये तक्रार करणार आहोत, तर पोलिसांकडे नेमकी कुठली तक्रार करणार आहात आणि हॉस्पिटलकडून तुम्हाला नेमक्या कोणत्या चौकशी? असं आहे की नियमांचं पुस्तक आहे पेशंट गाईड, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की पेशंटच्या आता कुठलं तरी डायग्नोसिस होतं आहे, काही प्रक्रिया चालू आहे, काही चालू आहे. आता उद्या कोणी इंजेक्शन देताना पण फोटो काढेल, काही करताना ट्रीटमेंट ECG काढताना एखाद्या फोटो निघेल, काही पण होऊ शकतं. हे अत्यंत चुकीचं आहे. ही ब्रीच ऑफ सिक्युरिटी आहे, ब्रीच ऑफ प्रायव्हसी आहे. आणि एखादा पेशंट स्वतःहून काहीतरी स्वतःचे फोटो टाकत असेल, व्हिडिओ टाकत असेल, ते चुकीचं आहे. म्हणजे इथे काही होतं या हॉस्पिटलमध्ये असा त्याचा कुठेतरी गर्भित अर्थ होतो. तर आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देऊ, ते तक्रारपत्र आपण आपल्यापर्यंत पोहोचवू. परंतु इकडे जे काय घडलं ते अत्यंत चुकीचं आहे आणि हॉस्पिटलमध्ये असं कधी होत नाही. आज मुंबई शहरामध्ये इतके हॉस्पिटल्स आहेत, तर इथे असं कधी आजपर्यंत हा प्रकार पाहिलेला नाही. मागे आपल्याला माहिती आहे की एका व्यक्तीचा जीव गेला होता नायर हॉस्पिटलमध्ये, MRI च्या ते सिलेंडर वगैरेचा काही विषय झाला होता. टेक्निकल आहे तर मी एवढं काही टेक्निकल बोलण्यात हे नाही. परंतु आमचं म्हणणं हेच आहे की हॉस्पिटलला कोणी दबावात आणलं होतं का, अर्थात आम्ही पोलीस कंप्लेंट करू, त्याच्यामध्ये पुष्टिकर गोष्टी स्पष्ट होतील. मैडम हिंदी में सांगना सर. आज यहाँ पर हम आए हैं लीलावती हॉस्पिटल में. यहाँ पर माजी महापौर किशोरीताई है, अनिल कोकिल जी है, राहुल कन्नल जी है, सारे शिवसेना के यहाँ पदाधिकारी है और यहाँ कुछ स्टाफ भी है, डॉक्टर्स भी है, CO है. तो यहाँ पर नवनीत राणा जो मेंबर ऑफ द पार्लियामेंट है, वहाँ पर यहाँ पर वो आई थी, एडमिट हुई थी, उनके कुछ इन्वेस्टिगेशन थे, कुछ फ़ोटोज़ वीडियोज़ वायरल हुए, गूगल पर भी अवेलेबल है. तो सवाल ये पैदा होता है कि यहाँ पर पेशेंट के जो कोई प्रोसीजर्स है, क्या उसके वीडियो फ़ोटो लेना उचित है? क्या ऐसा ये पेशेंट का गाइड बुक है, इसमें बहुत सारा लिखा है, आप पढ़ सकते हैं कि इस प्रकार के फ़ोटोज़ वीडियोज़ लेकर वायरल करना ब्रीच ऑफ सिक्योरिटी है, ब्रीच ऑफ प्राइवेसी भी है. आज किसी ने किसका ओके ठीक है, हम समझ सकते हैं कि उनके साथ कुछ लोग थे, उन्होंने उनका वीडियो लिया, और किसी का कोई वीडियो ले सकता है, तो ये भी गलत है. मैं अपने पेशेंट का वीडियो लेते लेते और किसी का भी वीडियो अगर ले लिया तो इसके लिए ज़िम्मेदार कौन है? तो ये सारे लोग फंस जाएंगे. हमें इनकी भी चिंता है. ऐसी नहीं कि हम अब ये डॉक्टर्स हैं, हम इनको भगवान मानते हैं. ये पैरामेडिकल स्टाफ है. हमको पता है कि कोरोना की परिस्थिति में मुंबई में डॉक्टर्स ने कितना काम किया है, मगर अगर उनको भी कोई प्रेशर में इस प्रकार की एक्टिविटी करने के लिए किसी ने उकसाया हो, किसी ने दबाव डाला हो, ये सारी बातें सामने आनी चाहिए. हम और भी कुछ पुलिस कंप्लेन है वो हम करेंगे. हाँ, कुछ एक जो सिक्योरिटी उनकी जो कोई प्राइवेट सिक्योरिटी थी, ऐसा पता चल रहा है कि जिनके पास गन है ऐसे भी लोग अंदर आए थे वेपन के साथ. ये जानकारी है. ये पुलिस भी इसमें इन्वेस्टिगेशन होगा. तो ये हम यही कहना चाहते हैं कि जो कुछ लीलावती हॉस्पिटल में हुआ वो गलत है, ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि हम इस हॉस्पिटल को अपना मानते हैं. हम इनको तकलीफ़ में लाने के लिए कुछ नहीं कर रहे, मगर किसी भी हॉस्पिटल में इस प्रकार का ना हो, हमें इसमें रुचि है. और जो कोई हुआ
जो स्पॉन्डिलिसिस के पेशेंट है सचमुच उनका हुआ है, MRI क्या हुआ नहीं हुआ, प्रश्न चिन्ह हाँ ये सारे पर काफी सारे प्रश्न चिन्ह निर्माण होते हैं। किशोरी ताई, पुलिस तो अपनी जांच करेगी, लेकिन क्या बीएमसी की आरोग्य समिति भी इस मामले को देखेगी, कोई समिति गठित करेगी? जांच अभी तो प्रशासक है जो आयुक्त है डॉक्टर इकबाल चहल, उन्होंने तो उनका फर्स्ट काम तो किया है, उनके साथ बातचीत हुई है, उनको रिपोर्ट सबमिट करने के लिए कहा है, तो वो रिपोर्ट सबमिट करे, क्योंकि इधर वही नहीं तो ये हॉस्पिटल की प्राइवेसी बाहर गई है एक बात। और जिस MRI सेंटर में जो मैग्नेटिक का संयोग नहीं होना चाहिए और उसके बराबर पीछे ऑक्सीजन का भी प्लांट है, तो हादसा मीन अपघात होने के लिए 1 सेकंड भी काफ़ी है, लेकिन इतनी जोखिम लेके एक पेशेंट कुछ करता है तो मुझे लगता है पेशेंट की तो गलती है ही है। मीन अभी मैं उसमें नहीं जाएगी क्योंकि हम तहकीकात तो हॉस्पिटल कर रहे हैं और उसकी रिपोर्ट तो मांगी है, लेकिन स्पॉन्डिलिसिस पेशेंट का जो हर टाइम में मीन्स डॉक्टर बड़े डॉक्टर है ही, बिल्कुल हिलना मना होता है, कंप्लीट बेड रेस्ट, और वो बेड रेस्ट कम से कम 3 महीने की होती है, कम से कम ओनली बाथरूम या वो भी जगह पे करने का डॉक्टर सजेस्ट करते हैं। तो 3 दिन में इतना बड़ा स्पॉन्डिलिसिस अच्छा कैसा होता है? तो अच्छा है, लीलावती में ऐसा भी होता है चमत्कार, तो वो भी अच्छा है मुझे लगता है। मराठीमध्ये समिती गठीत केली आहे का? डॉक्टर इकबाल चहल जे आपल्या महानगरपालिकेचे आता प्रशासक म्हणून आहेत, त्यांनी याची इन्क्वायरी ऑलरेडी केली असं CEOनी आपल्याला त्यांनी फोन केला आणि त्यांनी माहिती मागवली आहे। त्यामुळे महानगरपालिकेने आता गठीत समिती होत नसते, कारण आता लोकप्रतिनिधी म्हणून तो जो अधिकार किंवा 15वी महानगरपालिका अजून गठीत झालेली नाही, त्यामुळे डॉक्टर इकबाल चहल त्याचं हे सगळं इन्व्हेस्टिगेशन ऑलरेडी मागितलं आहे। आणि एकंदर सगळेच जे आज नागरिक आम्हाला ऐकत असतील त्या सगळ्यांना माहिती आहे की आपला स्पॉन्डिलायसिस किंवा फ्रोझन शोल्डर हे किती पेनफुल असतं, आणि ते 3 दिवसात नव्हे तर त्याला किमान बेड रिडन राहावं लागतं, बेड रेस्ट घ्यावी लागते। खरं तोच एक उपचार खरा असतो किंवा ट्रॅक्शन लावतात, पण 3 महिने तरी त्या पोझिशनमध्ये राहावं लागतं। त्याच्यावरती औषधापेक्षा बाकीपेक्षा तोच एक उपाय मोठा असतो असं मला डॉक्टर साहेब वाटतं, कारण तोच आपण जास्त सही। आता 3 दिवसात एवढा मोठा स्पॉन्डिलिसिस बरा होतो, तो पण एक आश्चर्याची म्हणजे जादू आहे। आणि त्या MRI मध्ये जेव्हा अशा पद्धतीने फोटो काढले जातात ते रिस्की होतं, कारण आपला फोटो याच्यामध्ये मॅग्नेट असतं आणि आपण कुठलंही मेटल आतमध्ये पाठवत नाही, आणि त्याच्या मागे आमचा आपल्या हॉस्पिटलचा ऑक्सिजन प्लांट आहे। 1 सेकंदात काही घडू शकतं, मग ती एवढी मोठी रिस्क तिथे असलेला स्टाफ यांनी कशी घेऊ दिली हा पण एक प्रश्न आहे। मी HODना नाही म्हणत, नक्कीच HOD तिथे नसतात, पण आपल्या स्टाफला ह्याच्यानंतर तरी स्ट्रिक्टली रायटिंगमध्ये एक वॉर्निंग द्या की पुन्हा असं कधीच कोणाच्याच बाबतीत घडू नये। आणि त्यामुळे आम्ही तर मागितलीच आहे, आम्ही करतोच आहोत, सगळी माहिती लोकांसमोर येईलच, पण आत्ता तरी आपल्या HODनी चांगला सपोर्ट करून माहिती द्या आणि पोलिसांकडे स्वतः मनीषा गायंदे कंप्लेंट करत आहे। ठीक आहे, किती दिवसात बरा होता बोललात तुम्ही? डॉक्टरांना विचारा प्रश्न, डॉक्टरांना प्रश्न विचारा तुम्ही। जो पेशेंट नवनीत राणा की बात कर रहे हैं, उसका MRI हुआ था, उसके ऊपर कुछ फोटोग्राफ्स वायरल हुए हैं MRI सेंटर का। सेंटर के अंदर फ़ोटो होना नहीं चाहिए, तो उसकी हम तहकीकात कर रहे हैं। हमें एक शो कॉज नोटिस भी मिला है फ्रॉम द म्यूनसिपल कमिश्नर थ्रू H वार्ड वेस्ट, उसका हम जवाब दे रहे हैं। हमें 2 दिन का मोहलत मिला उसके लिए। खुद ऑन द स्पॉट जाके इन्वेस्टिगेशन भी करके सुबह एक राउंड किया था, अभी फिर डिटेल में करके
पता करेंगे कि सीक्वेंस ऑफ इवेंट्स क्या था। जो पहले दिन एक MRI हुआ था अब्डोमेन का और नेक्स्ट डे जो सर्वाइकल स्पाइन का जो हुआ था उसका डिटेल्स, और मैडम ने अभी हमको एक चिट्ठी दिया है उसका भी हम पूरा जवाब देंगे। एक करेक्ट करते, चिट्ठी नाही सर, हमने निवेदन तर शिवसेनेचं एक शिष्टमंडळ लीलावती रुग्णालय प्रशासनाला नवनीत राणा यांच्या ट्रीटमेंटबद्दल आणि त्यांच्या MRI बद्दल काही प्रश्न विचारण्यासाठी पोहोचलेला आहे आणि अनेक प्रश्नांना खरं तर रुग्णालय प्रशासनाला उत्तरं देता आलेली नाहीत। त्यामुळे आता आम्ही पोलिसात या संदर्भातली रितसर तक्रार करू अशी भूमिका शिवसेनेची आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।